सो हे बच्चा पार्टी कसे आहात तुम्ही? आज तुम्ही खूप छान असणार बाळा आणि असायला पण पाहिजे. बघा, नवीन सुरुवात आपण कुठेतरी आजपासून करणार आहोत, है ना? आजचा हा व्हिडिओ खूप जास्त महत्त्वाचा राहणार आहे. ओव्हरऑल नवोदय प्रवेश परीक्षा 2025 च्या दृष्टिकोनातून. नवोदय, है ना? नवोदय प्रवेश परीक्षा 2025, which is totally important for each and every student, which totally belongs to English medium also and Marathi medium also. ये जो भी चीज मैं जो कुठलं पण गोष्ट मी आता तुम्हाला सांगणार आहे, हालाकी बघा थोडा थोडा ते म्हणतात ना, हिंदी व्हर्जन माझ्यामध्ये आहे, पण मी प्रयत्न करणार आहे की या वेळेसपासनं प्रॉपर तुम्हाला मराठीमध्ये आणि जे इंग्लिश मीडियमचे मुलं आहेत त्यांना पण, म्हणजे इंग्लिश मराठी म्हणा किंवा मराठी इंग्लिश म्हणा, या दृष्टिकोनातून मी तुम्हाला सगळ्यांना हा जो कॉन्सेप्ट है नवोदयचा तो सांगण्याचा प्रयत्न करें। ठीक है, हालांकि बीच बीच में अगर सपोज मैंने हिंदी बोल भी दिया तो आपका काम रहेगा मुझे टोकना कि सर हिंदी नहीं मराठी, तर मी समजून जाणार की मला काय बोलणे आहे, मराठीमध्येच एक्सप्लेन करणे आहे। चालेल है ना? सगळ्या महाराष्ट्रातील तमाम पालकांना आणि सगळ्या मुलांना आणि मुलींना माझा राज मेश्रामच्या सगळ्यांना नमस्कार। आणि सुरुवात जसं आपण करतोय, जसं की तुम्हाला मी सांगितलं की आजच्या आमचा जो हा एक नवीन पॅटर्न जे काही तुम्हाला नवीन आलेला आहे त्या संदर्भात बहुतेक पालकांना, बहुतेक मुलांना, बहुतेक मुलींना हे जरा माहिती नाहीये। मी असं नाही म्हणत की सगळ्याच पालकांना माहिती नाहीये बा, है ना? असे काही काही असतील ज्यांना माहिती नाही आहे, तर त्या गोष्टी काय महत्त्वाचे आता बदल झाले आहेत किंवा काय काय गोष्टी आपण आता अभ्यास करणार आहोत, काय काय कशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करायला पाहिजे आणि नेमकं 2025 या साली काय कोणत्या टॉपिकवर सगळ्यात जास्त भर तुम्ही द्यायला पाहिजे, हा सगळं डिस्कशन आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। समजलं? समजलं? आणि 2024च्या परीक्षेमध्ये काय कशा पद्धतीने फेरबदल करून तुम्हाला प्रश्न विचारण्यात आलेले होते आणि त्या हिशोबाने तुम्ही आता प्लॅनिंग कसे करणार आहात, क्योंकि सारा खेळ म्हणजे सगळंच्या सगळं खेळ, है ना? जो भी पर्टिक्युलर जे काही पण खेळ आहे, है ना, तो सगळ्याचा सगळं कशावर डिपेंड असते, तुम्ही काय प्लॅनिंग केला आणि काय करणार आहात आता वर्षभर त्यावरच ना। आणि सगळं मेन अगर सपोज विचार कराल तर मनाची तयारी। या 2025 मध्ये येणाऱ्या नवोदयच्या प्रवेश परीक्षेसाठी तुम्ही मनापासून किती तयार आहात हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। सुरुवातीला जे म्हणतात ना, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर कुठली असते तर ती असते विजन। विजन म्हणजे काय रे बाळा? तुमचा गोल काय आहे, एक्झॅक्ट तुम्ही तुमच्या गोलला फिक्स्ड आहात की वारंवार चेंज करत आहात? समजलं का? है ना? जसं आपल्याच क्लासची एक मुलगी, मला वाटते काय नाव मला माहित नाही तिचं, फोर्थ मध्ये असताना तिला असं फिक्स होतं की मला नवोदय मध्ये लागायचंच आहे, जायचंच आहे, आणि आता असं म्हणतोय की मला परीक्षाच नाही द्यायची। त्याच्यात गलती कोणाची? आपली? आपली आहे का? नाही, ते तुमच्या मनाच्या तयारीवर डिपेंड करेल बाळा, की खरंच त्या नवोदयाची तुम्हाला गरज किती आहे। खरंच तुम्हाला जे काही तुमच्या क्लासचे मुलं किंवा तुमच्या फॅमिली मधले मुलं किंवा ओव्हरऑल तुमच्या कॉलनी मधले जे काही मुलं मुली असतात त्यांच्यापेक्षा वेगळं चमकायचं आहे का, तुम्हाला स्वतःची काहीतरी वेगळी ओळख बनवायची आहे का, त्या दृष्टिकोनातूनच तर तुम्ही विचार करता ना नवोदय। तुम्ही स्वतःच विचार करा, जेव्हा आपल्या क्लासचे जे लागलेले मुलं आहेत ते येतात, तुमचा स्वतःचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कुठे ना कुठे वेगळा असतो ना, असतो की नसतो? ते कधी वेगळेच दिसतात, वेगळे दिसतात म्हणजे आपल्यासारखेच दिसतात, त्यांनाही दोन डोळे, एक नाक, कान कुन सगळे सगळे आपल्यासारखेच असतात, पण तरी पण ते थोडेसे वेगळे असतात। का बरं? कारण की ते नवोदयाचा हिस्सा आहे आणि त्याच कारणाने बघा ते कुठे नाही कुठे कुठेही जातील ना, तरी पण त्यांच्या बद्दल म्हणा किंवा त्यांच्या पालकांबद्दल सुद्धा वेगळ्याच पद्धतीने, खूप चांगल्या पद्धतीने, वेगळ्या पद्धती इन द सेन्स खूप छान पद्धतीने कौतुक कौतुक म्हणतात ना, कौतुकास्पद दृष्टिकोनातून बघितलं जाते आणि इकडे तिकडे नेहमी कौतुकच होते। आता ते डिपेंड तुमच्यावर करेल की खरंच तुम्हाला तुमचं जे येणारा हा वर्ष आहे नवोदयाच्या दृष्टिकोनातून छान करणे आहे, पहिला,
दुसरं की पप्पा मम्मीचा जो हा वर्ष आहे खास कर त्यांचं पण ना, तुमचं छान होणार तर ऑब्व्हियसली गोष्ट आहे, पप्पा मम्मीचं पण छान होणारच ते, बरोबर आहे. तर डिपेंड करणार की खरंच तुम्हाला 2025 जे काही वर्ष राहणार आहे, ज्यामध्ये नवोदयमध्ये तुमचं सिलेक्शन होणार आहे, तर ती खुशी तुम्ही पप्पा मम्मींना देता की नाही देत, हा सगळ्यात पहिला काम. आणि ते आजच ठरवा. कारण की जर तुम्ही आज ठरवलं तर त्या हिशोबानेच तुम्ही ऍक्शन करणार ना, त्याच हिशोबाने स्वतःला तुम्ही बनवणार आणि त्याच हिशोबाने म्हणतात ना अभ्यासाला भिडणार. बस गोष्ट एकच आहे ना, समजलं. आणि रोज स्वतःला म्हणायचं मला नवोदयला जायचं आहे. वो हालांकि मैंने शुरुआत में ही आप लोगों को बता दिया था, जब इसके भी पहले हम लोगों ने जैसे क्लास स्टार्ट किया था, उन तमाम बच्चों को भी मैं वही बोलता था की रोज स्वतःला म्हणा, रोज स्वतःला ते म्हणतात ना एक टाईपचा इरिटेट करा की नाही मला कुठल्याही हालतमध्ये नवोदयमध्ये जायचं. सकाळी उठल्यावर एकच ध्यास नवोदयमध्ये जायचं आहे. बस. ते जेव्हापर्यंत तुम्ही स्वतःला म्हणत नाही ना, तेव्हापर्यंत तितकं जिद्द तुमच्या मनामध्ये निर्माणच होत. हा पहिला काम कराल तुम्ही रोज. काय पहिला काम कराल? काय कराल बाळांनो? की मला नवोदयमध्ये लागणे आहे म्हणजे लागणे आहे. हे रोज कुठे नाही कुठेतरी स्वतःला म्हणा, नाहीतर दुसऱ्याला म्हणून दाखवा. कोणी दुसरे भेटत नसतील तर उसी पकडाची सांगितलं होतं ना, उसी तकिया गा तकिया, यु नो तकिया. तकिया काय म्हणतात मराठीत त्याला? उसीच म्हणतात ना. हा ह्याला की थोडासा मराठी एक नंबर आहे माझी, होत आहे अजून है ना, पण मी प्रयत्न करतोय अजून है ना. तो सांगण्यामागचा उद्देश बाळा वारंवार तुम्हाला स्वतःच जे एम आहे तो आठवून तुम्हालाच द्यायचा हे लक्षात घ्या. समझ रहे हो बातों को? क्लिअर आहे. कोणीच नाही भेटला तर आरशासमोर पाहायचा मनाचा अय राज मला नवोदयमध्ये जायचं आहे. अय चिमणे तुला नवोदयमध्ये जायचं आहे. समजलं. असा तुम्हाला स्वतःला रोज म्हणाल पक्का म्हणाल तर जोरात म्हणा मला नवोदयमध्ये जायचंच आहे. गुड, बहुत बढिया. असं रोज म्हणायचं. समजलं. ठीक आहे. त्या हिशोबाने मग प्लॅनिंग करायच्या दिवसाचं मग मी सांगेन हळूहळू आपण काय करणार आहोत कशा पद्धतीने करणार आहोत. ठीक आहे. समजलं गोष्टी. चला दुसरं काम. आता सगळं काही बरोबर आहे बाळा, फक्त एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे जे आता नवीन बॅच जसं मी स्टार्ट करणार आहे त्याचं महत्व तुम्हाला आतापासूनच का आणि इतक्या लवकरच मी नवोदयाची परीक्षा जे पॅटर्न म्हणू शकता किंवा जो माझी बॅच म्हणू शकता मी स्टार्ट आत्ताच का करत आहे त्यामागे पण कारण तुम्हाला सांगतोय हे लक्षात घ्या. ओके. आला असेल ना तुमच्या मनात प्रश्न की इतक्या लवकर सर तुम्ही बॅच स्टार्ट का बरं करत या आधी इसके पहले जितने भी हम लोगों ने म्हणजे जितके पण आपण बॅचेस स्टार्ट केले होते मी जनरली तुमची 5वी संपल्यावर मी करत होतो. सॉरी 5वी म्हणतो 4थी संपल्यावर. बरोबर आहे है ना. हालाकी खूप सारे मुलं आपल्याकडे 4थी पासनं पण असतात है ना. आणि केव्हापासनं नेमकं सुरू करायला पाहिजे त्यावर पण आधारित मी आता तुम्हाला तेच सांगतोय. कारण की बघा सुरुवात जितक्या लवकर कराल तितकं छान तुम्हाला असणार आहे हे लक्षात घ्या. आणि लवकर स्टार्ट का या मागचं जर तुम्हाला कारण माझ्याकडून ऐकायचं असेल ना बाळांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. गेल्या वर्षी सोडून द्या पण त्याच्या आधी जितके पण नवोदयाने परीक्षा घेतले ते तुम्हाला माहित आहे तारीख काय राहायची. तारीख सोडा पण महिना तर माहित असेल. एप्रिल मध्ये राहायची. एक तर 29 एप्रिलला परीक्षा राहायची हे लक्षात घ्या. जितके पण हा वर्ष सोडलं असता 2024 ची नवोदयाची प्रवेश परीक्षा सोडल्या असता जितक्या पण या आधी परीक्षा झाल्यात ना त्या सगळ्याच्या सगळ्या एप्रिल महिन्यामध्ये झाल्या. कोणत्या महिन्यामध्ये झाल्या? एप्रिल महिन्यामध्ये. म्हणजे भरपूर वेळ असायचा तुम्हाला तयारी करायसाठी. पण गेल्या वर्षी माहित नाही अलगच बॉम्ब फोडून टाकला का त्याईनं. अलगच बॉम्ब. जे 29 एप्रिलला परीक्षा होणार होती ते 2024 ला कितीला झाली? 20 जानेवारीला परीक्षा झाली. 20 जानेवारीला परीक्षा झाली ना, म्हणजे बॉम्ब झाला ना एक टाईपचा. बरोबर आहे की नाही है ना. म्हणजे 20 जानेवारीला जानेवारी हो ठीक आहे 20 जानेवारी ठीक आहे 20 जानेवारीला पेपर घेऊन टाकला. आताच तर झाला ना. काही खूप जास्त दिवसही नाही झाले. 10-20 दिवस झाले असतील जास्तीत जास्त. हो की नाही. त्यातही जास्त म्हटलो मी. 20 न 10 13 दिवस झाले. ठीक आहे. सांगण्यामागचा उद्देश बाळा माझा काय आहे की
गेल्या वर्षी त्यांनी 20 म्हणजे या वर्षी त्यांनी 20 जानेवारीला पेपर घेतलं, तर पुढच्या वर्षी पण 20 जानेवारी या जानेवारीच्या आसपासच तो पेपर घेणार. इतका पक्का आहे. इतका तर पक्का आहे ना, की जानेवारी मध्येच महिन्यामध्ये राहणार आहे. बरोबर आहे? है ना? तर त्या दृष्टिकोनातून जर तुम्ही आता अगर सपोज 4th मध्ये असणार, खूप सारे मुलं आता 4th मध्ये असतील, जे आता 5वी मध्ये जाणार आहेत उन्हाळ्याच्या नंतर. बरोबर आहे? है ना? तर जे आता 5th मध्ये जातील आणि 5th मध्ये केव्हा होत जातात रे? उन्हाळ्यानंतर म्हणजे जूनच्या नंतर किंवा जुलैमध्ये खासकर ऍडमिशन होतात. बरोबर आहे? है ना? इथं आवर्जून सगळ्या पालकांना मी सांगू इच्छितो, की बघा जुलैमध्ये जर तुमच्या मुलांची ऍडमिशन होतो शाळेमध्ये, तेव्हा आपल्याला कुठे असं वाटतंय, की नाही आता माझ्या मुलाला नवोदयची तयारी करायला मी कुठेतरी ऍडमिशन करायला पाहिजे. कारण की 5वी मध्ये गेल्यावरच नवोदयची तयारी होतो, हे बहुतेक पालकांना असंच वाटतंय. ठीक आहे? पण तेव्हा खूप जास्त वेळ होऊन जात असते, हे लक्षात घ्या. तेव्हा वेळ खूप जास्त निघून चालली जाते. कारण की अगर सपोज विचार करा ना, जुलैपासनं जर सुरुवात केलं, ठीक आहे? तर तुम्हाला जुलैपासनं सुरुवात केलं तर कुठे ना कुठे ऑगस्ट लागून जातोय आणि ऑगस्टपासनं जानेवारीपर्यंत किती महिने असतात रे? बड्या मुश्किलने 4-5 महिने. त्या 4-5 महिन्यामध्ये नवोदयचा अभ्यासक्रम होऊन जातो, असं वाटतोय का आपल्याला? असं वाटतोय का? आणि तेव्हा जाऊन कुठे मग कसा एक टाईपचा बर्डन येतो मुलांवर, की दिमाग खराब, हा वाचू का तो वाचू? कारण की शाळेचा पण असते, नवोदयचा पण असतोय. असतो ना? ठीक आहे. तर म्हणून तो बर्डन नको यायला आणि प्रॉपर कुठे ना कुठे एक वर्षभराचा आपण प्लॅन करू, या दृष्टिकोनातून मी नवीन बॅच स्टार्ट करत आहे बाळा. ठीक आहे. तर ते बॅचचं टाइम आपलं ओव्हरऑल राहणार आहे 15 फेब्रुवारी. कारण की जितकं लवकर आपण सुरुवात करूया, हालाकी सुरुवात 1 फेब्रुवारी पासून झालेली आहे. ठीक आहे, आपल्या इकडची. पण ऑनलाईनच्या मुलांची मी 15 फेब्रुवारी पासून स्टार्ट करतोय. तर कोणी अगर सपोज ऑनलाईन वाले मुलं असतील, त्यांना असं वाटतं की नाही आपल्यासोबत व्यवस्थित पद्धतीने अभ्यास केलं, तुम्हाला करावता आलं पाहिजे किंवा केलं पाहिजे, या दृष्टिकोनातून तुम्ही विचार करत असाल, तो हम लोग ऑनलाइन भी पढ़ते हैं ऐप के थ्रू, सॉरी अपन ऐप च्या थ्रू बीच बीच में हिंदी जरूर मधा मदद हिंदी येतोय, ठीक है, उसके लिए मैं पहले अभी से ही माफी मांगूंगा आप सभी तमाम बच्चों से, क्योंकि बीच बीच में थोड़ी सी हिंदी निकलेगी. ठीक आहे, तो बुरा मत मानिएगा, म्हणजे वाईट नको माना सांगण्यामागचा उद्देश. ठीक आहे, है ना? तरी पण मी खूप प्रयत्न करतोय की बाबा मी मराठी आणि इंग्लिश, इंग्लिश तो ठीक है अपन तो वैसे कंटिन्यू कर ही लेते हैं, म्हणजे उसमें ऐसा कोई दोहराया नहीं है. बस गोष्ट कशी आहे थोडंसं मराठी, है ना? बाकी काय. तर ऍपच्या थ्रू आपण ओव्हरऑल जे काही गोष्टी आपण इथे अभ्यास करणार आहोत, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऍपमध्ये भेटतील, है ना? ओव्हरऑल कसे क्लासेस आम्ही कंडक्ट करू, तुम्हाला खूप जास्त डिटेल अगर हवे असेल तर 8275397522 वर कॉल करून तुम्ही विचारू शकता. सगळे डिटेल 15 तारखेपासनं आम्ही आमचे ऑनलाईन क्लासेस, ऑनलाईन ऑफलाईन तर आमचे स्टार्ट झालेले आहेत, पण 15 तारखेपासून आम्ही आमचे कोणते क्लासेस, ऑनलाईन क्लासेस आम्ही स्टार्ट करतोय. ठीक आहे, है ना? तर बघा बघा, चला. तर का बरं लवकर स्टार्ट करायचं समजलं? जितक्या लवकर स्टार्ट करू आपण, तितक्या लवकर प्रॅक्टिस चालू करू शकतो, रिव्हिजन खूप करू शकतो आणि ओव्हरऑल आपले जे आपण 12 ते 13 जे क्वेश्चन सेट घेतो पेपरच्या वेळेस, माहिती आहे ना सगळ्यांना? ठीक आहे, तर ते आपण प्रॅक्टिस पण भरपूर करू शकतो ना रे. आणि तुम्ही प्रॅक्टिस केव्हा करू शकाल? जेव्हा तुम्हाला माहिती आहे त्याबद्दल, सिलेबस बद्दल, ओव्हरऑल तुमचा स्वतः पूर्णच्या पूर्ण अभ्यास झालाय, तेव्हाच प्रॅक्टिस कराल ना. आणि तेव्हाच रिव्हिजन करू शकाल. नाही तर अभ्यासच नाही झालाय, दिमाग खराब न चला पेपरच देतो आणि रिव्हिजनच करतो. पॉसिबल आहे का? है ना? आणि ते सिलेबस कंप्लीट करण्यासाठी एक स्पेसिफिक कालावधी लागतोय. अब वो मेरा काम, माझा तसा नाही आहे की मी 5 महिन्यात किंवा 4 महिन्यात किंवा 2 महिन्यात कंप्लीट करून टाकेन बाबा सिलेबस. नाही. मला मला कुठल्याही हालत मध्ये, क्योंकि देखो जब तक मैं बच्चे को बच्चा बन के नहीं सिखाऊंगा, तब तक मलाच स्वतःला छान नाही वाटत. सांगण्यामागचा उद्देश. समझ रहे हो बातों को? समझ रहा है ना? है ना? तो उस वे से हम लोग कंटिन्यू करते हैं. इसलिए मुझे थोड़ा-सा वक्त लगता, म्हणजे म्हणून थोडासा मला वेळ लागत असते, बाकी काही नाही. मी कम से कम 7 महिने घेणार. कुठल्याही हालतमध्ये. कुठल्याही हालतमध्ये 7 महिने मला पाहिजेच आहेत एक्सप्लेन, पूर्णचं पूर्ण गणित, रिझनिंग आणि मराठी हे समजावून सांगण्यासाठी. ठीक आहे? है ना? तर बघा बाळांनो,
तर बघा आता थोडंसं आपण डिस्कस करून टाकू नवोदय परीक्षेबद्दल. खूप साऱ्या मुलांना माहित नसेल नवोदय परीक्षा. एकच परीक्षा घेते बिचारी, 2-2, 3-3 परीक्षा घेत नाही. एकाच पेपरमध्ये घेऊन देऊन पार. एकाच पेपरमध्ये गणित पण असतो, एकाच पेपरमध्ये मराठी पण असते आणि त्याच पेपरमध्ये बुद्धिमत्ता पण असतो. कोणती मत्ता? बुद्धिमत्ता. इंग्लिश में अगर सपोज मैं बता दूं आप लोगों को, तो एक ही पेपर में दैट मैथमेटिक्स ऑल्सो कंक्लूड, ओके, मैथ्स मैथ्स भी इन्वॉल्व होता है। अब मराठी के जगह पे फिर क्या होगा? मराठी के जागेवर क्या रहणार? इंग्लिश रहेगा, ओके, और बाद में बुद्धिमत्ता इज नथिंग बट रीजनिंग भी रहेगा. क्या रहेगा? रीजनिंग. समझ रहे हो बातों को? समजत आहे गोष्टी, है ना? तर हे एकाच पेपरमध्ये, जसं स्कॉलरशिपच्या पेपर तुम्ही बघत असाल, 2 पेपर घेतात. कोणते पेपर घेतात? 2 पेपर घेतात बाळा ते. ठीक आहे, 2 पार्ट मध्ये डिस्ट्रीब्यूट केलं असते. मला इथं स्कॉलरशिपची डिस्कस नाही करायचं आहे, मला नवोदय बद्दलच सांगायचं आहे म्हणून मी सांगतो. समजलं? ठीक आहे. आता बघा, सगळ्यात मेन, सगळ्यात जास्त मार्क जर कुठल्या भागावर असतील नवोदयमध्ये, तर कुठल्या भागावर आहेत रे? गुड, ते आहे बुद्धिमत्तावर. कोणत्या मत्तावर? बुद्धिमत्तावर. किती मार्क आहेत बुद्धिमत्तावर? चला, प्रश्न किती असतील? दिमाग खराब. किती प्रश्न असतील? तर 40 प्रश्न असतात. किती? 40. आणि त्याचे गुण किती मिळतात? 50. आता कसं काय मिळतात जी? तर भाऊ, एक प्रश्न किती मार्काचा? 2 नाही, 1.25 मार्काचा, म्हणजे 50. समजलं? हे 50% स्वरूपात झालं बाळा. टक्केमध्ये जर रूपांतर करायचं असेल, समजत आहे? त्यानंतर गणिताबद्दल जर मी तुम्हाला सांगणार ना, तर गणित बद्दल लक्ष द्या. गणितामध्ये किती प्रश्न असतात? प्रश्न असतात. किती प्रश्न असतात? 20. म्हणजे 1.25 कराल तर हा बाळा होणार 25%. किती टक्के? 25%. आणि राहिली गोष्ट मराठी म्हणा, ठीक आहे, किंवा इंग्लिश म्हणा, ठीक है, डिपेंड करेगा कि आपने विच टाइप ऑफ क्वालिटी सब्जेक्ट आपने चूज किया है करके. म्हणजे कोणता सब्जेक्ट तुम्ही सिलेक्ट केलाय त्यावर डिपेंड करेल. ठीक आहे. आता ते पण सांगतो कोणता सब्जेक्ट तुम्ही चूज करायला पाहिजे हे सांगणार, ते पण सांगतो. ठीक आहे. आता बघा बाळा, कारण की इथे कन्फ्युजन असते खूप साऱ्या मुलांचं की मी मराठी घेऊ की दिमाग खराब इंग्लिश घेऊ जी, असा लगता है, म्हणजे असं वाटतोय आपल्याला. समजलं? तर हे पण किती प्रश्न असतात बाळांनो? 20. आणि त्याला 1.25 ने केलं तर किती पर्सेंट? 25. म्हणजे अशी एकूण किती टक्क्याची परीक्षा असते? 100%. म्हणजे असे एकूण किती प्रश्नांची परीक्षा असते? तर 80 प्रश्न. किती प्रश्न? 80 प्रश्न. तर 80 प्रश्न 100%. 80 प्रश्न 100%. हाच आपला आता निर्धार राहायला पाहिजे. हाच आपला आता विजन राहायला पाहिजे. समजलं? समजलं? आता एक कन्फ्युजन तुम्हाला असेल की सर मी मराठी घ्यायला पाहिजे की इंग्लिश घ्यायला पाहिजे? काय घेऊ, काय नेमकं? मराठी घेऊ की इंग्लिश घेऊ? आता यामध्ये सांगतो मी, जेव्हा तुम्हाला प्रॉपर ते सब्जेक्टच्या हिशोबाने मराठी म्हणा किंवा रिझनिंग म्हणा किंवा गणित म्हणा, या हिशोबाने जेव्हा मी सिलेबस सांगणार आहे ना, आज रात्रीला सांगणार आहे मी सिलेबस. ठीक आहे. आज रात्रीला पक्का भेट. आणि रोज आपण भेटतो बाळा लाईव्ह. किती वाजे? तर 8 वाजे. किती वाजे भेटतो आपण युट्यूबवर लाईव्ह? 8 वाजे. आता फिक्स राहणार टाइम. किती वाजता? 8 वाजे कुठल्याही हालतमध्ये आपल्याला लाईव्ह भेटायचं आहे. समजलं? चॅनलचं नाव हाच जो तुम्ही बघत आहात. ठीक आहे. जर माहिती नसेल तर पुन्हा सांगून देतोय मी, कीप गोईंग नवोदया. कीप गोईंग नवोदया. या चॅनलवर रोज रात्री आपण 8 वाजता भेटतोय आणि नवोदयाचे बारीक बारीक बारकावे कशा पद्धतीने डील करतोय हे त्यामध्ये तुम्हाला समजून येईल. समजलं का? समजलं का? आणि कोणी कोर्स घेतला नसेलही ना रे आपलं, तरी पण तो त्या आपल्या युट्यूब लाईव्ह वर येऊ शकतो. येऊ शकतो बिंदास. इथं तिथं काही कंपल्सन नाहीये, कंपल्सरी नाहीये काही. समजलं? है ना? तर बघा, आणि हे खूप महत्वाची राहणार, कारण की जे क्लासमध्ये आपण अभ्यास करतो किंवा जे काही मी होमवर्क तुम्हाला इथं देणार आहे, त्या सगळ्या गोष्टीचं डिस्कशन आपण तिथे करणार. समजत आहे का? म्हणून ते पण खूप महत्वाचे. म्हणजे मी तुम्हाला फक्त सकाळी शिकवून टाकलं आणि खतम झालं रे बापा, अशातला भाग राहणार नाहीये.
समजत आहे मी सांगण्यामागचा उद्देश? म्हणजे डबल प्रॅक्टिस झाली पाहिजे. सकाळी काय होणार आपलं क्लासमध्ये किंवा ऍपमध्ये, जे ऑनलाईन वाले मुलं असतात किंवा आपल्या इथले पण, सकाळी काय होणार, सकाळी जे मी शिकवणार आहे जसंच तसं तुम्हाला घरी मिळेल, त्याला तुम्ही पुन्हा बघून टाकाल, है ना? कारण की बघा, सकाळीच माझा क्लास घेण्याचं कारण काय आहे की बाबा बघा, जसं आपला सकाळी क्लास झाले, खूप साऱ्या ऑनलाईन वाल्या मुलांचे क्लास 12 वाजेला असते, बरोबर आहे? म्हणजे शाळा 12 वाजेपर्यंत असते, त्याच्यानंतरच ते फ्री होतात. सकाळी राहतात का ते? नाही. मग त्यांना ते व्हिडिओ केव्हा बघतील, ते अभ्यास केव्हा करतील? तर त्यांना मी 12 वाजतापर्यंत व्हिडिओ अपलोड करून टाकतो. समजलं? जसं अपलोड झालं ते बघून टाकतात. होमवर्क पण तिथेच खाली दिलेलं असते आणि ते होमवर्क तुम्ही सॉल्व्ह करणार. जे काही अडचणी राहतील ते रात्रीच्या क्लासमध्ये विचारणार. खतम. अशा हिशोबाने आपल्याला प्लॅन करणे आहे, बाकी काही नाही. क्लिअर आहे? चला, आता बघा बाळांनो, तुम्हाला थोडंसं जसं आपण डिस्कस करत होतं काय, की सर इंग्लिश मीडियम घेऊ की मराठी मीडियम घेऊ जी? असं कन्फ्युजन असेल ना तुम्हाला? असं कन्फ्युजन आहे का? किती मुलांना असं वाटतंय की मराठी मीडियमच घेतलं पाहिजे की इंग्लिश मीडियम घेतलं पाहिजे? तुला काय वाटतं बाळा, मराठी की इंग्लिश? कोणती मीडियम? मराठी. ओके. आणि अजून कोणाला? कोणता मीडियम वाटतोय तुला? मराठी. चला मी सांगतोय. बघा, काही-काही मुलांना असेल काही कन्फ्युजन किंवा मुलींना, तर मी तुम्हाला पण सांगतोय. हे बघा, प्लीज पालकांना मी जनरली हा टॉपिक डिस्कस जनरली यासाठी करतोय, कारण की खूप सारे पालकांचे मला फोन येतात आणि ते जरा कन्फ्यूज असतात. "सर, बाळाला कॉन्व्हेंटमध्ये टाकलं आहे, तर आता सवय त्याला इंग्लिशची झालेली आहे, तर मी काय करू? मराठी मीडियम घेऊ की इंग्लिश मीडियम घेऊ?" आता हे जनरली मी तुमच्या त्या जो कुठला पण बाळ आहे त्यावर सोडणार आहे. का बरं? आणि फक्त बारकावे फक्त सांगतोय, त्याच्यानंतर डिसाईड तुम्हाला करायचं आहे, की मराठी मीडियम मधून मी त्याला करूया, की इंग्लिश मीडियम मधून नवोदयाची परीक्षा घेऊया. कारण की बघा, मराठी मीडियम जर तुम्ही घेतला, तर गणिताचा पेपर पण मराठीमध्येच राहणार, बुद्धिमत्ता पण मराठीमध्येच राहणार आणि मराठी तर मराठीमध्येच राहणार. समजलं? समजलं? फक्त गणितामधले सगळेचे सगळे आकडे ह्या इंग्रजीचा जो फॉर्मॅट असते त्यामध्ये राहणार. हे काय असे उसे नाही राहतील, 1, 2, 3, 5 हे असे नसणार आहे. नॉर्मली जसे तुमच्या इंग्लिशमध्ये असतात ना, तशाच पद्धतीने मध्ये राहतील. फक्त जे जे शब्द असतात ना, शब्द ते मराठीत राहतील. बस. आणि राहिली गोष्ट बुद्धिमत्ता, इंग्लिश मीडियम लो या फिर इंग्लिश मीडियम घ्या नाहीतर मराठी मीडियम घ्या. काय दिमाग खरं. तिथं आकृत्याच काम असते. तिथं काही फरक पडते का? इंग्लिश मीडियम असला तरी तेच आकृती राहतात, मराठी मीडियम असला तरी तेच आकृती असतात. हे लक्षात घ्या. समजलं का? फक्त फरक कुठे राहणार, सगळ्यात जास्त फरक, ज्याला चेंजेस आपण म्हणू, ते मराठी. का बरं बाळा? मी का बरं असं म्हटलं तुम्हाला, की बाळावर डिपेंड करेल म्हणून सगळं काही? कारण की एक गोष्ट लक्षात घ्या, मराठी म्हणा नाहीतर इंग्लिश म्हणा, या दोन्ही मध्ये पेपर हा समानच असते. इथे जे प्रश्न असतात तेच जसं ते तसे प्रश्न इथे असतात. फक्त ते म्हणतात ना, भाषेचा फरक आहे. कशाचा फरक आहे? भाषेचा. मैंने अगर सपोज यहाँ पे बोल दिया that I know that my ability, that anything, that which type of ability that I pursue in which manner I don't know, and which type of quality education that I am pursuing in which manner you don't know. अरे बापा, आओ जी हाँ, समझ रहे हो? समझ रहे हो? एंगडू मैंगडू पैंगडू कांगड़ू कांगड़ू कांगड़ू, हैं? ये कोटी कोटी रोकटी कोकड़ू 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 माकड़ू कोकड़ू कोकड़ू, कुछ समझ रहा है आपको? कुछ समझ रहा है आपको? सांगण्यामागचा माझा उद्देश काय बाळा, फक्त एक गोष्ट समजून घ्या. सगळ्यात महत्वाची, की जे गोष्ट तुम्हाला नेहमी समजतो, वाचनाने म्हणा किंवा कोणाच्या बोलण्याने म्हणा, त्या गोष्टी तुम्ही समजू शकता ना व्यवस्थित पद्धतीने, ठीक आहे, है ना? तसं इथे थोडासा घोळ होतो. कारण की बघा, प्रश्न आहे हा किती मार्काचा? क्वेश्चन 20 असतात, पण मार्क किती असतात? 25% स्वरूपात असते. इथे म्हण किंवा इथे म्हण. पण जर तुम्ही इंग्लिश मीडियम घेतला आणि तुम्हाला इंग्लिशचे ते शब्द माहिती नाही, ते म्हणतात ना मिसअंडरस्टँडिंग वर्ड, अगर सपोज आपको शब्दों की समझ नहीं है, जर तुम्हाला शब्दांची समज नाही आहे, शब्द साठा तुमच्याकडे इंग्लिशचा नाही आहे, तर मग इंग्लिश मीडियम घेऊन खूप अर्थ आहे का? कारण की तुमची मातृभाषा तर मराठी आहे ना रे.
मराठीमध्ये भलेही गोष्टी तुम्हाला समजत नसतील काही काही, पण वाचन तर करता येतो ना. कारण की मराठीमध्ये फक्त उतारे असतात खूप मोठे 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 मोठे. ते उतारे वाचून त्यावर आधारित प्रश्न विचारले जातात. जर तो तुम्हाला उतारा समजला तर त्यावर आधारित तुम्ही प्रश्न सोडवू शकाल की नाही शकाल. और अगर सपोज आपको इंग्लिश जो भी पर्टिक्युलर लँग्वेज आहे त्यामधले उतारे जर वाचून समजलेच नाही तर अर्थ राहणार का? नो डाऊट मी असं नाही म्हणत आहे की प्रत्येकच मुलाला प्रॉब्लेम राहणार किंवा प्रत्येकच मुलीला प्रॉब्लेम राहणार. काय काय मुलींना असतो. ठीक आहे. आता ते चेक कसे करायचा? चेक कसं कराल? तर काय करायचं, मी किंवा गेल्या वर्षीचे कोणतेही 2 पेपर नाहीतर मला तुम्ही व्हॉट्सअप करा, हाय सर म्हणून. ठीक आहे. मी तुम्हाला एक पेपर, एक मराठी मीडियम मध्ये पण एक पेपर अपलोड करतोय आणि एक इंग्लिश मीडियम मध्ये पण एक पेपर अपलोड. चालेल? मराठी आणि इंग्लिश. तुम्हाला वाटत असेल तर मी एक नंबर देतोय 8275397522 वर मला हाय म्हणून पाठवा. मी तुम्हाला दोन्ही पीडीएफ पाठवून देतोय. ठीक आहे. म्हणजे जेणेकरून तुम्ही अंदाजा लावू शकाल की खरंच मला मराठी घ्यायचं आहे की इंग्लिश घ्यायचं आहे. ते खरं म्हणजे त्या मुलाला विचारा यार किंवा त्या मुलीला विचारा की खरंच त्याला कोणतं लँग्वेज बरं राहणार आहे. मराठी वाटत असेल तर मराठी घ्यायला लावा, इंग्लिश वाटत असेल तर इंग्लिश घ्यायला लावा. तुम्हाला डेमोच्या हिस्सामध्ये बघा पाहिजे असेल तर बघा इथे एक मी उतारा ठेवला. हा खूप महत्वाचा हिस्सा आहे बरं. कारण की बघ नंतर पछतावतो आपण. अरे यार मी असं घेतलं का नाही, तसं का नाही घेतलं, समथिंग असं तसं बाबा. ठीक आहे. आता इथे लक्ष द्या रे सगळ्यात महत्वाचं. हा मराठीचा उतारा आहे आणि हा इंग्लिशचा उतारा आहे. ठीक आहे. ठीक आहे. आता बघा जो मला वाटते इंग्लिश मीडियम मध्ये पण असेल ना मुलगा किंवा मुलगी, त्याला मराठी वाचता येत नाही अशातला काही भाग असेल का? आणि मराठी वाचून त्यावर आधारित हे जे प्रश्न आहेत ते सोडवता येणार की नाही येणार? मी असं नाही म्हणत की इंग्लिश हा त्याला खूप कठीण जाणार बा. ठीक आहे. आता ते तुम्हीच डिसाईड करा की बरं तुमच्या मुलासाठी किंवा मुलीसाठी काय राहणार है ना. फक्त एक गोष्ट विचारात घ्यायची की उतारा वाचून त्या उताराचा सार त्याला समजतो का, हा खूप महत्वाची गोष्ट आहे, बाकी काय नाही. ठीक आहे. कारण की मग त्याच्यामध्ये याच्यामध्ये पण आता अपोजिट शब्द विचारणं सुरू केला आहे त्यांनी. अपोजिट वर्ड म्हणजे विरुद्धार्थी शब्द इथे असतात ना, विरुद्धार्थी सांगा म्हणतोय. ठीक आहे की नाही. किंवा अजून दुसरं काय टॉपिक असते याच्यामध्ये, समानार्थी शब्द म्हणजे सिमिलर वर्ड्स. सिमिलर वर्ड्स बघा इथे विचारलंच आहे अपोजिट. आता माहित नसला तर झाला ना सत्यानाश का. आणि अजून नवीन एक प्रकार टाकलाय त्यांनी व्याकरणाचा, ग्रामर. व्याकरण कशाचा? ग्रामरचा. म्हणजे या वर्षीपासून आपल्याला अपोजिट वर्ड, सिमिलर समानार्थी शब्द आणि व्याकरण या 3 गोष्टीवर पण अजून एक्स्ट्रा लक्ष द्यायचं आहे. समजलं का? हा सगळं डिस्कशन आपण इथे करणार आहोत रे बाळा. तर आता हे समजलं की मराठीत घ्यायची की इंग्लिश घ्यायची, ते तुम्ही डिसाइड करा. काय करा? आप लोग सोचो उसके बारे में. ओके. तो चलो बच्चा मैं सामने जाऊंगा अभी. आता बहुतेक पालकांच्या किंवा बहुतेक मुलांच्या मनामध्ये असं येत असेल की सर नवोदयच काऊन, मी घरी राहून इकडूनही मस्त अभ्यास करू शकतो असं वाटत असेल. नवोदयच काऊन अभ्यास केलं पाहिजे असं वाटत असेल की नाही. ठीक आहे. आणि नवोदय मध्येच का बरं जायला पाहिजे? वाय नवोदय? नवोदया भाई नवोदय मध्येच का? नवोदयच का? कारण काय? मला सगळ्यात महत्वाचं लोकांचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन टोटली बदलून जाणार रे. समजलं? म्हणजे तुम्हाला बहुतच असे कुतूहल म्हणजे म्हणतात ना, कौतुकास्पद बघतील तुमच्याकडे आणि स्वतःच्या मुलाला किंवा मुलीला म्हणतील, अय पाय नवोदयमध्ये लागली, अय पाय तो नवोदयमध्ये लागला, अशा टाईपची गोष्ट. आणि त्याहून सगळ्यात महत्वाची गोष्ट, एक गोष्ट लक्षात घ्या, पप्पा मम्मींना पण मस्त कौतुक करते सगळेच जण की तुमची मुलगी किंवा तुमचा मुलगा नवोदयमध्ये लागला बा. हा जनरली मी फील करतो. समझ रहे हो बातों को? समजत आहे ना. म्हणजे असं खूप छान पद्धतीने तुमच्या पप्पा मम्मीची पण ओळख होतोय आणि तुमची पण ओळख होतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची की आतापर्यंत तुमची ओळख तुमच्या पप्पा मम्मी पासून आहे. जो भी यहाँ पे बच्चे दिख रहे हैं, ये थोड़ा सा हिंदी में बोलना चाहूंगा, जो भी बच्चे यहाँ पे दिख रहे हैं, रहने दो ना यार, मराठी में बोलते, गलती होंगी तो होंगी, है ना. शिकू कसं म्हणजे कसं काय शिकणार मी, बरोबर आहे. तुमची ओळख पप्पा मम्मी पासून आहे आता, पण ज्या क्षणी तुम्ही नवोदयमध्ये सिलेक्ट होणार ना बाळा, एक गोष्ट लक्षात घ्या,
आता तुमच्यामुळे तुमच्या मम्मी पप्पांची ओळख होते, हे लक्षात घ्या. किती मोठा यासारखं सुख होत नाही असं की तुमच्यामुळे तुमच्या पप्पा मम्मीला ओळखलं जात आहे, तुमच्या नावामुळे खास कर. समजलं? तर हा विजन ठेवा. मी खरं सांगतो, ते तेज, ते जिद्द आपोआप तुमच्या मनात येणार. क्लिअर आहे? क्लिअर आहे गोष्ट सगळ्यांना? हा सगळ्यात मेन कारण मी समजतो. दुसरा सगळ्यात महत्वाचं कारण बाळा काय? सगळ्यात महत्वाचं कारण तिथला जो कॅम्पस आहे ना, तो खूपच जोरदार आहे. जोरदार कॅम्पस का? ग्राउंड खतरनाक, जोरदार ग्राउंड, कोणीच दुसरे मुलं किंवा मुली येऊ शकणार नाही. समजलं? शाळा खूप जोरदार, सगळं डिजिटल, सगळ्याच टीचर वर्ल्ड क्लास लेवलचे, खूप जबरदस्त शिकवतात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सीबीएसई पॅटर्न असते. कोणता पॅटर्न असतोय? सीबीएसई पॅटर्न. क्लिअर आहे? समजत आहे? आणि सगळ्यात मेन तुम्ही बघत असाल तिथल्या मुलांना त्यांच्या आवडीच्या खेळाच्या हिशोबाने त्यांना खेळ खेळवण्यात येतो. जर कोणाला क्रिकेट आवडत असेल तर क्रिकेट खेळायला लावतात. जर तुम्हाला फुटबॉल आवडत असेल तर फुटबॉल खेळायला लावतात. जर तुम्हाला बॅडमिंटन आवडत असतील तर बॅडमिंटन, चेस आवडत असेल तर चेस. ते स्वतः देतात, काही पैसे नहीं मांगत त्याच्यासाठी. अपने क्लास की एक बच्ची मानवी पता होगा, ठीक है, उसका इंटरेस्ट था वो हैंडबॉल वॉलीबॉल करके कुछ रहता है ना, उसमें भाई वो स्टेट तक गई है बच्ची अभी. सोचो, समझ रहे हो? गोष्ट समजत आहे ना? सांगण्यामागचा उद्देश कसं की असं नाही की फक्त अभ्यासावरच ते लोक भर देतात. तुमच्या सामाजिक दृष्टिकोनातून पण तुम्ही कसं डेव्हलप होता, है ना, खेळाच्या संदर्भात पण तुम्ही कसं स्वतःला डेव्हलप करता, त्या सगळ्या गोष्टीवर तिथे लक्ष दिलं जातं. कारण की 24 तास तुम्ही त्यांच्यासोबत असता ना रे. बरोबर आहे? त्या दृष्टिकोनातून म्हणजे तुम्हाला ते एक टाईपची डिसिप्लिन पण लावतात. सकाळी उठण्यापासनं तर रात्री झोपण्यापर्यंत सगळ्या गोष्टीकडे, बारीक बारीक गोष्टीकडे तुमच्याकडे लक्ष दिलं जाते. समजलं ना? तुम्हाला जेवणाचं टेन्शन, मला जेवण भेटेल का नाही भेटेल, सब भेटते. एक नंबर जेवण भेटते. समजलं? एक नंबर तुमच्यासाठी स्वतःसाठी बेड असतो. अरे काय पाहिजे रे? समजलं? शाळेचा युनिफॉर्म तेच लोक देतात, अजून का पाहिजे? अभ्यास पाण्याचा काही टेन्शन नाही, सरकारच देतोय. समजलं का? ज्या दृष्टिकोनातून पप्पा मम्मी आपल्याला सपोर्ट करतात ना, त्याच दृष्टिकोनातून नवोदय समिती तुम्हाला सपोर्ट करतो रे. समझला? समझला? मैं मानता हूं कि पापा मम्मी समान कोई दूसरा इस दुनिया में किसी की ताकत नहीं है बच्चा जो पापा मम्मी के समान आपको संभाल के दिखा देगा. समझ रहे हो? कोणी कसा पॉसिबलच नाहीये. पण नवोदय 80 ते 90% ते प्रयत्न करते तुम्हाला त्याच पद्धतीने शिक्षण देण्याचा. समजलं? समजलं? तर आता मला सांगा, तशा शाळेमध्ये जायला तुम्हाला आवडेल की नाही आवडेल? आवडेल ना? पक्का? आता त्यामध्ये जाण्यासाठी ते परीक्षा पास करावं लागेल. करावं लागेल. आता ते परीक्षा पास करण्यासाठी तुम्हाला कोणत्या गोष्टीची गरज आहे? छान मार्क मिळाला पाहिजे. तर तिथे कॅटेगरीच्या हिशोबाने मार्क डिसाईड होतात बाळा. कारण की पूर्णच्या पूर्ण महाराष्ट्रातून नाही म्हणत आहे मी. एका डिस्ट्रिक्टची गोष्ट करत आहे. एका डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा. एका जिल्ह्यामध्ये फक्त 80 मुलं सिलेक्ट केल्या जातात. त्याच्यामध्ये मुलं पण आले आणि मुली पण आले. त्यामध्ये पण वेगळे वेगळे हिस्से आहेत. कशा पद्धतीने? जर सगळ्यात महत्वाचा हिस्सा काय बाळा? एक आहे शहरी भागाचा आणि एक आहे ग्रामीण भागाचा. यावर डिटेल व्हिडिओ मला वाटते 1-2 लास्ट व्हिडिओ मी यावरच बनवलेला आहे की ग्रामीण आणि शहरी भागामध्ये लागलेला कट ऑफ काय असतो हे तुम्हाला तिथे सगळ्यात सांगितलेलं आहे. जाऊन ते आधी पक्क बघून टाकाल, जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येऊन जाणार की कशा पद्धतीने सिलेक्शन क्रायटेरिया असतो त्यांचा. ते परीक्षा तर पास झाल्यानंतर कट ऑफ किती लागतोय, मग ते जनरल कॅटेगरीचा असो, ओबीसीचा मुलगा असो, एससीचा मुलगा असो, एसटीचा मुलगा असो किंवा मुलगी असो, वेगळ्या वेगळ्या प्रकारे कट ऑफ लागत असतो. शहराचाच मी जनरलच्या हिशोबाने सांगेन ना, ठीक आहे, फक्त मी जनरलच्या हिशोबाने सांगतो बाळा, बाकीच्या सगळ्या काही गोष्टी तुम्ही त्या पद्धतीने व्हिडिओमध्ये जाऊन बघून घ्या. ओके, जनरलचा कट ऑफ ओव्हरऑल या वर्षी जरा कमी लागणार आहे, पण नेहमी एक गोष्ट मी सांगतोय, शहरी भागातला जर मुलगा असेल, ठीक आहे, तर त्याला कुठल्याही हालतमध्ये 98.75 च्या आसपास मार्क पाहिजेच, तेव्हाच तो लागतो. म्हणजे जास्तीत जास्त 1 किंवा 2च प्रश्न चुकायला पाहिजे. म्हणजे पहा किती टफ कॉम्पिटिशन आहे.
समजलं? ठीक आहे. आणि जर मुलगी असेल थोडस कमी लागतंय. जर गर्ल असेल बाळा तर असा विचार करू की 97च्या आसपास. हे कुठे? शहरी भागामध्ये. ग्रामीण भागामध्ये थोडस कमी आहे कट ऑफच्या हिशोबाने. म्हणजे जर मुलगा असेल ना बाळा, जनरल असेल तर तो 96च्या आसपासही त्याला पर्सेंटेज असले तरी लागून जातो ग्रामीण भागात जनरलच्या हिशोबाने. आणि मुलगी असेल तर अजून कमी, थोडसा 95च्या आसपास. अंदाज सांगतोय मी तुम्हाला. समजलं? तर त्या हिशोबाने ओबीसीच्या थोडा कमी राहणार, एसटीचा थोडा कमी, एसटीचा थोडा कमी, अशा हिशोबाने त्यांचं क्रायटेरिया असते. समजलं? सिलेक्शनच्या. तर त्या हिशोबाने आतापासून आपल्याला तयारी करणं गरजेचं आहे की आपले एकही मार्क गेले नाही पाहिजे या हिशोबाने. आणि त्यासाठीच तर आपण आहोत ना. तयारी करायला तुम्ही तयार आहात सगळ्यात? ओके. तर आता तयारी केव्हापासून सुरू करायची हे सगळ्यात महत्वाची. तयारी केव्हापासन? केव्हापासनं? काय वाटते तुम्हाला? नेमकी खरंच नवोदयची तयारी केव्हापासून केलं पाहिजे रे? हा? माझ्या तरी दृष्टिकोनातून जर मी तुम्हाला सांगेन ना, जितक्या लवकर तितकं छान. जितक्या लवकर तितकं छान. खूप मगाशीच तुम्हाला सांगितलं, जेव्हा 5वी मध्ये मुलं ऍडमिशन करतात ना, तेव्हा माझ्याकडे येतात की सर आता आम्ही या मुलाला की नाही नवोदयची तयारी करवतो. 5वी मध्ये ऍडमिशन झाल्यावर कुठे नाही कुठे मी असं नाही म्हणत की तो चुकीचा आहे. जर तो मुलगा किंवा मुलगी हुशार असेल खूप जास्त, त्यांनी आधीपासून काहीतरी तयारी सुरू केलेलं असेल, ठीक आहे, समज असेल त्याला नवोदयच्या बाबत, तर ठीक आहे रे, चालून जाणार. कसं तरी तो त्या यशापर्यंत पोहोचू शकेल. पण ज्याला बिलकुल माहित नाही नवोदय काय आहे, कशा प्रकारचं स्वरूप असते, काय पॅटर्न राहणार आहे, तो जर 5वी मध्येच येणार, जेव्हा 5वी सुरू होऊन जाईल त्याची शाळेमध्ये, तेव्हा खरंच सांगा पॉसिबल राहणार का रे? तुम्हीच सांगा. म्हणून म्हणून 5वी मध्ये गेल्यानंतर तयारी करण्यापेक्षा नवोदयची तयारी करण्याचा खरं खरं जर काही टाइम असेल माझ्या दृष्टिकोनातून, तर तो आहे 4थी पासून. 4थी 5वी हे 2 वर्ष त्यांनी सलग तयारी केलं पाहिजे माझ्या दृष्टिकोनात. निदान 4थी मध्ये त्याला हे तर माहित पडणार रे की नवोदय असते काय. आता आपल्याकडची चिमणी म्हणा, ठीक आहे, ती 4थी पासून आहे आपल्याकडे. तू पण आहे जसा. माहित आहे नेमकं की नवोदय असते काय. एखादा टॉपिक त्यांच्या रिझनिंग मधला त्यांना जमत नसेल, मला वाटते 1 किंवा 2 टॉपिक, पण बाकीचे सगळे टॉपिक त्यांना माहित आहे की टॉपिक तरी किती असतात. त्यांना हे तर स्वरूप माहित आहे की नवोदय असते काय. गणितामध्ये किती प्रश्न असतात, मराठीमध्ये कसे प्रश्न असतात, कशा प्रकारचे प्रश्नांचं स्वरूप असतोय हे त्यांना माहित आहे ना, जे 4थी पासून असतात त्यांना. म्हणून ऍटलिस्ट तयारी करत असताना मी सांगतो ना, तुमची तयारी किती खूप छान पद्धती आणि किती आधीपासून तुम्ही करता ते खूप महत्वाचे. कारण की आता हा जो काळ आहे ना 4थीचा, हा खूप शांततेचा काळ असतो तुमच्यासाठी. ते म्हणतात ना, शांततेच्या काळामध्ये जितकं तुम्ही जास्त घाम गाळाल ना, युद्धाच्या काळात तितकं कमी रक्त सांडावं लागतं, हे लक्षात घ्या. समजलं? तर हा तुमचा शांततेचा काळ आहे 4थीचा. तर हे वेळ खूप महत्वाची असते, हे लक्षात घ्या. समजलं? तर तयारी तुम्ही केव्हापासून केली पाहिजे? 4थी. आता जर तुम्ही 4थीत असाल आणि 5वीत जाणार असाल तरी हे वेळ तुमच्यासाठी खूप उत्तम आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला जर तयारी आमच्यासोबत करायची असेल तर या नंबरवर 8275397522 वर कॉल करून तुम्ही डिटेल विचारू सकता. ओके, तो चलो सामने बढ़ते हैं. तो आज के लिए बच्चा इतना ही रहेगा. ठीक है, बाकी ऑल डिटेल, ठीक आहे, सिलेबसच्या रिगार्डिंग म्हणा किंवा ओव्हरऑल नवोदयच्या रिगार्डिंग म्हणा, कसं आपण अभ्यास करणार आहोत हे आज रात्रीला 8 वाजे आपण भेटणार आहे. कुठे? लाईव्ह, युट्यूब लाईव्ह वर. किथे? युट्यूब लाईव्ह वर. तिथे आपण सगळ्याच गोष्टी अजून डिस्कस करणार आहोत. ओके, तुमचे काही पण असे बारकावे असतील तिथे मला पक्का विचारा. ओके, तो आई होप आपको ये सारी चीजें समझ में आई होगी. अगर कोई नए बच्चे, नए पेरेंट हमें अगर सपोज देख रहे होंगे तो प्लीज हमारे चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब कीजिएगा, और हो सके तो अपने दोस्तों पे भी शेयर कर लीजिएगा. मिलता है नेक्स्ट वीडियो में, तब तक खुश रहिए, ख्याल रखिए. थैंक यू सो मच. टाटा, बाय बाय.